नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा तिघजण पारितोषची इन्फॉर्मेशन काढत असतात. त्याच वेळेला रागिनी विचारते की हा कोण आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की आई अगं हाच तर आहे पारितोष टेक्स्टाईलचा मालक पारितोष. त्यावेळेला मग आता ती म्हणते की अच्छा, म्हणजे हँडसम आणि स्मार्ट आहे हा. त्यावर पौर्णिमा म्हणते की हाच आहे ज्याच्याकडे भूमी काम करते. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे ती की हे सगळं सोबत काम चाललेलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की ओके, हा आपल्या कामाचा माणूस दिसतोय, म्हणजे हँडसम आहे, स्मार्ट आहे आणि आपल्या कामही येऊ शकतो तो. म्हणूनच आपण आता पुढे काही गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करूया. त्याच वेळेला आता इथे लगेच रागिनी म्हणते की बरं, पुढे काही बघितलंयस का तू? म्हणजे 3-4 दिवसापूर्वी आपल्या कंपनीच्या मेलबॉक्सवर मेल पडलेत, ते तू बघितलेस का? त्याच वेळेला मग आता इथे लगेच अभिजित म्हणतो की आई, मेलबॉक्स ॲक्च्युली नाही बघितलं मी. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे ना, बिनकामाच्या व्यक्तींकडे जास्त लक्ष देशील तर तुझ्या कामाकडे लक्ष कसं राहील तुझं? असं ती पौर्णिमाकडे बघून टोमणा मारते. परंतु आता इथे पौर्णिमा म्हणते की तुम्ही माझ्याकडे बघून का असं म्हणालात? तेव्हा ती म्हणते की गप्प बस गं जरा. अभिजितला ती सांगते की एक काम, हे बघ, आत्ता हे सगळं कोलॅबोरेशन आहे ते आपल्या कंपनीबरोबर महाजन गारमेंट्सबरोबर तो पारितोष करणार आहे. तेव्हा मग आता इथे पौर्णिमा म्हणते की आई, म्हणजे तुम्हाला समजतंय का काय होणार आहे ते? हा आकाशही तिकडे ऑफिसमध्येच राहणार आहे आणि आकाशही तिकडे कोलॅबोरेशन म्हटल्यावर त्यांच्यासोबत काम करणार. तेव्हा मग आता लगेच पौर्णिमाला ती म्हणते की झाली, तिची सुरुवात झाली. काय गं, जरासा सो आनंदात दिसली की तुझी आपली सुरू होते का? नाही म्हणजे एका हातामध्ये दह्याची वाटी आणि एका वाटा विरजण्यासाठी आणि एका हातामध्ये मिठाची वाटी घेऊनच असतेस का तू? किती काही झालं तरीही तुझं आपलं तेच असतं. तेव्हा मग आता रागिनीला ती म्हणते की आई, मी कुठे शांत बसली आहे मला सांगा. नाही म्हणजे मी चुकली असेल तर मला तुम्ही कानाखाली मारा, परंतु मी जे काही बोलते ते खोटं आहे का मला सांगा. कारण ऑफिसमधले जेमतेम 8-9 तास तरी आकाश तिकडेच असणार, म्हणजे भूमी आणि आकाश एकमेकांसोबतच असणार ना. याचा अर्थ आकाश हा भूमीबरोबर आपल्यापेक्षा जास्त राहणार आणि मग आकाशचा कंट्रोल हा भूमीच्या हातामध्येच जाणार ना, बरोबर की नाही? असं पौर्णिमा बोलून दाखवते. त्याच वेळेला आता इथे अभिजित म्हणतो की हो ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु तिचे जे काही बोलणे असते ते रागिनीला अगदी चिडवत असतं आणि रागिनीला त्याचा खूप राग येत असतो. त्यानंतर मग आता इथे आकाश हे सगळं होत असताना आकाशचं काम सुरू असतं आणि रागिनी मात्र तिकडे खूप संतापलेली असते. आकाश एन्व्हलप तोडत असतो. त्याच वेळेला आता एन्व्हलपला जे काही स्टेपल पिन असतं ते आकाशच्या हाताला जरासं लागतं आणि तो आई गं असं ओरडतो. त्याचवर भूमी उठते आणि त्याच्याकडे जाऊन म्हणते की अरे आकाश, हे काय आहे? तू हे सगळं काय करतोयस? तुला जरा स्वतःची काळजी घेता येत नाही ना? इतका निष्काळजीपणाने कसं काय वागतोस रे तू? असं म्हणून आता भूमी त्याचा हात धरते आणि मग त्याचं बोट स्वतःच्या तोंडात घेते आणि रक्त थांबविण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला आकाश आता भूमीकडे बघतच राहतो. भूमीची ती काळजी पाहून आकाशलाही खूप बरं वाटत असतं. आता आकाश म्हणतो की भूमी, या जखमेने काही होणार नाही आहे. ही जखम माझ्यासाठी मामूली आहे, परंतु माझ्या काळजाला जी विरहाची जखम लागलेली आहे ना, ती तुझ्या सहवासाने संपणार आहे भूमी. असं म्हटल्यावर आता असं आकाश प्रेमाने अगदी बोलतो तेव्हा भूमी देखील त्याच्याकडे लाजत बघत असते. तेवढ्यातच दोघं एकमेकांकडे अशा रोमॅन्टिकपणाने बघत असताना दरवाजा वाजतो आणि पिऊन आतमध्ये येतो आणि म्हणतो की मॅम, हे घ्या तुमच्यासाठी ऑरेंज ज्यूस. तेव्हा भूमी म्हणते की हे काय आहे? तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली मला हे मॅडम पारितोष सरांनी तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. तेव्हा मग भूमीलाही जरासं ऑकवर्ड वाटतं आणि आकाशलाही या सगळ्याचं जरा विचित्र वाटत असतं. तेवढ्यातच आता तिथे पारितोष येतो आणि म्हणतो की बरं ऐकलंस का आकाश, मी तुला ना काही डिझाईन्स पाठवलेत, बघ तुला व्यवस्थित वाटतायत का? तसा मला फीडबॅक दे, नाहीतर आपण ते डिझाईन चेंज करून टाकू. तेव्हा आकाश म्हणतो की हे काय, आता मी बघून घेतो आणि मग ठरवूया पुढे काय करायचं ते. त्याच वेळेला मग आता इथे आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, आपण बसूया, काय होतंय ते बघूया. तेव्हा मग भूमी म्हणते की एक मिनिट जरा पारितोष सर, तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा पारितोष म्हणतो की बरं बोला, काय झालं? तेव्हा भूमी म्हणते की सर कसं आहे ना, तुम्ही दर 2-2 तासाने मला काहीतरी खायला पाठवताय, हे मला बरोबर वाटत नाही. म्हणजे कसं आहे ना, मला हे ऑफिस आहे त्यामुळे इतकं कम्फर्ट नको. ठीक आहे, मी प्रेग्नेंट आहे, परंतु इतकंही असं नको. बरोबर वाटत नाही ना ते. तेव्हा मग आता लगेच पारितोष सर म्हणतात की बरं ठीक आहे, देतो मी या तुमच्या प्रश्नाचं उत्तर.
परंतु आकाश जरा एकदा उठशील का? तेव्हा आकाश चेअरवरून उठतो आणि मग भूमीला म्हणतो की मिसेस भूमी तुम्ही जरा इथे येऊन बसा. तेव्हा ती म्हणते की सर या बॉसच्या खुर्चीवर मी कसं बसू? तेव्हा ते म्हणतात की जरा 1 मिनिट बसा, मी तुम्हाला सांगतो. मग आता भूमी जाऊन त्या खुर्चीवर बसते आणि त्याच वेळेला आता भूमी विचारते की बोला सर. मग ते म्हणतात की बरं मला आता तुम्ही एक गोष्ट सांगा की आता या खुर्चीवर बसल्यावर तुम्हाला काय फील होतंय? भूमी म्हणते की असं हेड ऑफ द बॉस असल्यासारखं वाटतं, कम्फर्ट वाटतंय, बट ॲट द सेम टाईम खूप जबाबदाऱ्याही आहेत या खुर्चीमध्ये. म्हणजेच कंपनीची काळजी आहे, एम्प्लॉईजची काळजी. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की बस बस, दॅट्स इट. म्हणजे ही कंपनी आणि ही खुर्ची आपल्याला एक वेगळ्या प्रकारची वाईब देते, पॉझिटिव्ह वाईब, की सगळ्यांची जबाबदारी बाबा तुझ्या खांद्यावर आहे. मग आता असं असताना मी कशी तुमची काळजी करायची नाही? तुम्ही प्रेग्नंट आहात तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की तुमची काळजी घेणे, बिकॉज यू आर माय स्टाफ. तर म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की सगळी काळजी ही मला करायची असते, सगळ्यांची. म्हणूनच ही तुमची काळजी आणि तुम्ही घाबरू नका. हे जे काही तुम्हाला खाणं वगैरे येतं आहे, ड्रायफ्रूट्स, ज्यूस, वॉटेवर काही येईल, ते काही मी माझ्या पैशातून वगैरे टाकत नाही आहे किंवा कोणी स्वतःच्या पैशातून टाकत नाही आहे. ही कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि कंपनी हे सगळं प्रोव्हाइड करते. तेव्हा भूमी हसायला लागते. ते म्हणतात की हो, असंच आहे अगदी. म्हणूनच तुम्ही कसलाही विचार न करता सगळ्या गोष्टी एन्जॉय करा आणि तुम्ही व्यवस्थित तुम्हाला जपत काम करा. त्याच वेळेला मग आता तिथे भूमीला कॉल येतो सोनाली मॅमचा आणि ती म्हणते की सर मी जरा येते. तेव्हा पारितोष म्हणतो की ओके नो प्रॉब्लेम, जाऊन या. नंतर मग आता आकाश हा समोर उभा असतो. त्यावेळेला पारितोष म्हणतो की बरं आकाश, कसं आहे ना, या मिसेस भूमी मला जरा वेगळ्या वाटतात. नाही म्हणजे त्या प्रेग्नेंट आहेत, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या प्रेग्नन्सीचं असं भांडवल वगैरे कुठेच केलेले नाही आणि ऑफिसमध्येही नाही. म्हणूनच आता इतकी गोष्टी असतानाही त्या कधीही स्वतःचं दुःख किंवा सुख असं एक्सप्लोर करत नाहीत किंवा सांगत नाहीत, सगळ्यांसमोर मांडत नाहीत आणि ते त्यांच्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवतात. दॅट इज वाय मला त्या क्लासी आणि मॅच्युअर वाटत आहेत. म्हणूनच मला इथे त्या कंपनीमध्ये त्यांना व्यवस्थित असं सगळं काही द्यायचं आहे आणि म्हणूनच त्यांना जपायचं आहे. बस त्यांच्या या अवस्थेत त्यांचं काम व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणूनच त्या जरा वेगळ्या वाटतात, म्हणूनच त्यांना इथे मी सिलेक्ट केलं. त्याच वेळेला मग आता पारितोष निघून जातो आणि आकाश त्या गोष्टीवर हसतो आणि मनातच तो गेल्यावर बोलतो की पारितोष क्लासी आणि मॅच्युअर तर माझी भूमी आहेच. म्हणून तर मी भूमीच्या प्रेमात पडलो आणि त्यानंतर तिचं आणि माझं लग्न देखील झालं आणि ती माझी लग्नाची बायको आहे, हे मात्र तुला काही ठाऊक नाही, असं आकाश मनातल्या मनात बोलत असतो. आणि त्याच्या बोलण्यामध्ये आणि सगळ्या वागण्यामध्ये एक प्रकारची खंत असते, जी आकाश आणि भूमीला वेगळं असतात. परंतु आकाशला जगजाहीर सांगता येत नसतं की जी ही बायको आहे ती माझी आहे आणि त्यामुळे तो जरासा नाराज असतो. नंतर आता भूमी ही सोनाली मॅमच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते की बोला ना मॅम, काय झालं? तेव्हा ती म्हणते की बरं ऐकलंस का भूमी, जरा ना 4th फ्लोअरवर जा आणि बुकलेट घेऊन येशील का? ते बुकलेट जरा आपल्याला हवं आहे दाखवण्यासाठी क्लायंटला. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, जरूर जाईन मी. आणि मग भूमी जाते आणि भूमी जेव्हा बाहेर येते तेव्हा समोर बघते की लिफ्टचा दरवाजा बंद असतो आणि मग लिफ्ट बंद असते. वॉचमन सांगतो की मॅम लिफ्टची सर्व्हिसिंग सुरू आहे, पुढचे 4 तास तरी लिफ्ट चालू होणार नाही. भूमी आता जीने चढत उतरत उतरत खाली उतरते. त्याच वेळेला इथे आता आकाश म्हणतो की बरं एक काम करूया आपण पारितोष, मी तुला काही डिझाईन्स पाठवलेत, ते आपण सिलेक्ट करून टाकूया. आकाश म्हणतो की ते फॅब्रिक ना अत्यंत छान दर्जाचं आहे, एकदम असं क्लासी आणि ट्रेंडी वाटतंय. ॲट द सेम टाईम त्याला लुकही चांगला येतोय. मग त्याला आपण असं काय म्हणू शकतो, काय शब्द बरं देता येईल? तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की दिलखुशाज, दिलमिजाज असं काहीतरी. तेव्हा मग आकाश म्हणतो की येस, यू सेड इट. मला जे काही म्हणायचं आहे ना ते तुला अगदी परफेक्ट कळतं, म्हणूनच तर आपण दोघं अगदी व्यवस्थित काम करतो. आणि मग इथे आता आकाश त्याला म्हणतो की तूही जे काही बोलतोयस ना ते मला अगदी पटतं आणि मला तू माझ्या कंपनीमध्ये कामासाठी हवा आहेस बरं. त्याच वेळेला आता इथे सोनालीला पारितोष विचारतो की बरं मला सांग की ते बुकलेट. तेव्हा ती म्हणते की मी पाठवलं आहे ना भूमी मॅडमला, ते जाऊन कलेक्ट करतायत. तेव्हा मग पारितोष प्रचंड चिडतो. तो म्हणतो की काय चाललं आहे तुमचं? तुम्ही त्यांना इतके 4 मजले पाठवलं आहे आणि तुम्हाला आयडिया नाही आहे का की लिफ्ट बंद आहे? मग इतके 4 मजले चढून आणि उतरून त्या कशा काय येऊ शकतात या अवस्थेमध्ये? आकाशलाही ऐकून खूप वाईट वाटतं आणि धक्का बसतो. ती म्हणते की सॉरी सर, ॲक्च्युली माझ्या लक्षात आलं नाही कामाच्या गडबडीत की लिफ्ट बंद आहे म्हणून. तेव्हा मग पारितोष म्हणतो की काय सोनाली मॅम, इतका हलगर्जीपणा कसा करू शकताय तुम्ही? आता इतका प्रॉब्लेम होऊन बसणार आहे, त्यांची अवस्था किती नाजूक आहे.
असं म्हणून तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की इट्स ओके. आणि नंतर आता बाजूला जातो आणि वॉचमनला सांगतो की बरं ऐकलंस का, लिफ्टची सर्व्हिसिंग लवकरात लवकर करून घे. आणि लवकर तो सांगतो की खाली 4थ्या मजल्यावर भूमी मॅडम गेल्यात, त्यांच्यासाठी जरा फ्रेश लाईम ज्यूस घेऊन जा, म्हणजे त्यांना थोडं बरं वाटेल. आता पारितोष लगेच भूमीला कॉल करतो आणि म्हणतो की हे बघा मिसेस भूमी, तुम्ही तिकडेच थांबा, तुम्हाला वरती येण्याची गरज नाही आहे, थोड्याच वेळात लिफ्ट चालू होईल, मग त्यानंतर तुम्ही वर या. तेव्हा मग भूमी म्हणते की काहीच हरकत नाही आहे सर, मी येऊ शकते चढून, 4 मजले चढायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की नको, हे बघा भूमी मॅम, अजिबात असं काहीही करू नका, तुम्ही तिथेच थांबा, लवकरच लिफ्ट चालू होईल आणि तसंही सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही तिथेच थांबा. असं म्हणून आता म्हणजे आकाशसमोरच तो तिला तिथे थांबायला सांगतो. आणि मग आकाश हे सगळं बघत असतो. ते पाहून आकाशला जरासं विचित्र वाटत असतं. आकाश मनातच म्हणतो की जी काळजी मला माझ्या भूमीची घ्यायची ती मला घेताच येत नाही आहे आणि हा काळजी करत आहे. त्याच वेळेला आकाशला आता पारितोष येऊन म्हणतो की बरं आकाश, आपण ही जी काही मीटिंग आहे ती नंतर पुढे बोलूया का? तेव्हा आता लगेच आकाश त्याला हो असं म्हणतो. आणि मग पारितोष निघून गेल्यावर सोनाली आणि त्यांच्याबरोबरच्या निमकर मॅडम बोलत असतात की हे काय करतायत ना सर, भूमी आताशी न्यू जॉईनिंगच झाली पण तिला इतकं फेवर करता येतं. तेव्हा निमकर मॅम बोलतात की हो, जसं काय आम्ही कधी प्रेग्नंटच नव्हतो. आणि आकाश ही कुजबूज ऐकतो. तर इथे पारितोष हा खूप डिस्टर्ब झालेला असतो. तो त्याच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. त्याच वेळेला तो आता त्याच्या ड्रॉवरमधून एक फोटो बाहेर काढतो आणि तो फोटो बघत असताना त्याच्या डोळ्यामध्ये पुन्हा आता आठवण येते आणि त्याला आता रडायला येत असतं. त्याची कोणीतरी असावी जीवलग जिची आठवण काढून तो रडत असतो. नंतर मग आता इथे सोनाली मॅम ह्या बोलत उभ्या असतात. तेवढ्यातच भूमी येते आणि म्हणते की हे घ्या सोनाली मॅम, हे बुकलेट. त्याच वेळेला मग आता सोनाली मॅम म्हणतात की बरं तू हे आकाश सरांना जाऊन दे. ती म्हणते की ओके ठीक आहे, मी देते. आणि निमकर आणि रिसेप्शनवाली दोघींची काहीतरी कुजबूज सुरू असते. भूमी म्हणते की यांचं असं काय सुरू आहे, नाही म्हणजे आजचं मला जरा बिहेवियर जरा वेगळं का वाटतंय. बरं ठीक आहे, जाऊ देत, आपल्या कामाशी काम ठेवलेलं बरं. असं म्हणून भूमी पुढे आकाशकडे जाते आणि आकाशला बुकलेट देते. आकाश म्हणतो की भूमी, तू पहिले इथे खाली बस, काय झालं तुला, अगं तू असं का करतेस, तुझी तब्येत ठीक नाही तर मग तू कशाला गेलीस तिकडे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे मला काही झालं नाही आहे, प्रेग्नेन्सी हा काही आजार नाही आहे रे आकाश, मला बरं वाटतंय आणि 4 मजले चढू तर तेवढाच माझा व्यायाम देखील झाला असता. आकाश म्हणतो की भूमी तसं नाही आहे, अगं उगीचच तुला त्रास झाला असता ना, म्हणूनच मी म्हणालो तू पहिले पाणी पी. असं म्हणून आकाश हा भूमीला पाणी प्यायला देतो. तर इथे हे सगळं झाल्यानंतर अभिजित आणि रागिनी हे गाडीमध्ये एके ठिकाणी वाट बघत बसलेले असतात. अभिजित म्हणतो की आई, थोडाच वेळ थांब, माझी खबर अगदी पक्की आहे, बघ थोड्याच वेळात ते इथे पोचतील की नाही, मग तुला समजेल की मी खरं बोलत होतो ते. त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणत असते की हो, थांबूया, आपण बघूया नेमकं पुढे काय घडतं ते. त्याच वेळेला इथे आता अभिजित म्हणतो की आई, ही भूमी ना काही करायला कमी पडणार नाही, हिचे जे काही खेळ चालू आहेत ना ते सगळेच मला चांगले समजलेले आहेत. आणि ते बघ, माझी खबर पक्की ठरली, तो बघ समोर डोमकावळा. असं म्हणून आता तिथे गायकवाड आणि त्याची टीम पोचलेली असते. मग दोघंजणही जरासा चेहरा लपवतात आणि रागिनी म्हणते की हा गोगटेच्या घरापर्यंत पोचला, बघितलं किती मजल गेली त्याची ते. तेव्हा अभिजित म्हणतो की हो आई, तू काळजी करू नकोस, परंतु गोगटेला तर मी इथून कधीच गायब केलं आहे आणि त्याच्या फॅमिलीला इथून हकलून लावले, म्हणूनच काळजीचं कारण नाही. आणि आत्ता सध्या मला माहीत नाही त्यांचा पत्ता काय आहे, परंतु डोंट वरी, ते इथे काही येणार नाहीत हे मला माहीत आहे. आणि त्यांच्यापैकी एखादं कोणी जरी मला कधी भेटलं तर मग मी ते बरोबर पुढचं मॅनेज करेन. आता काही काळजीचं कारण नाही आहे, पण आता इथे कोणी सापडणार नाही ही खात्री आहे मला. मग आता रागिनी वैतागते आणि म्हणते की ही भूमी मला माहीतच होतं काही ना काहीतरी नक्कीच करणार, ती काही शांत बसणार नाही. त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो की हो आई, ही भूमी ना जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ही अशाच काड्या करत राहणार. मला तरी वाटतंय की या भूमीला ना आई लवकरात लवकर संपवलं पाहिजे, त्याशिवाय आपलं काही काम पुढे होणार नाही. ही भूमी जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत आपल्या आयुष्यात असे हे प्रॉब्लेम्स येतच राहणार आहेत. त्याच वेळेला आता रागिनी 1-2 मिनटं विचार करते. दोघीजणही शांत असतात. नंतर पुढे रागिनी म्हणते की ठीक आहे, तू बोलतोस तेही बरोबर आहे, काढ मग मुहूर्त काढ भूमीला संपवण्याचा. असं म्हटल्यावर आता दोघंजणही हसत असतात आणि दोघंही त्याच गोष्टींमध्ये असतात. आता अभिजित आणि रागिनी दोघंजणही तिला म्हणजेच भूमीला संपवण्याचा विचार करत असतात.
तितक्यातच आता भूमी ही सगळं वाइंडअप करत असते. ती म्हणते की बरं मॅम, आता पारितोष सर आणि आकाश सर एका मीटिंगला गेलेत, ते तिकडूनच त्यांच्या घरी जाणार आहेत परस्पर. मग आपणही आपलं आवरलंय तर निघू शकतो का? त्यावर आता सोनाली मॅम म्हणतात की हो हो चालेल, निघूया. आता आम्हाला काय की बस पकडायची आहे 6:20ची आणि निमकर मॅमला पण शेअर रिक्षा. कसं आहे ना, आम्हाला धक्के खात जावं लागतं. परंतु तुम्हाला तर इथे सरांनी वेगळी ट्रीटमेंट दिली आहे. तुम्हाला स्पेशल गाडी आहे ना, तुम्हाला त्या स्पेशल गाडीने सोडलं जातं. तुम्हाला म्हणून कुठे धक्के-बुक्के खायचे आहेत. आता हे ऐकल्यावर भूमीला जरासं वेगळं वाटतं. निमकर मॅम म्हणतात की हो ना, आमच्या वेळेलाही जर आम्ही प्रेग्नंट होतो तर असा मेहरबान बॉस मिळाला असता ना, तर किती बरं झालं असतं. तेव्हा मग आता सोनाली म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ देत. आता यांच्या नशिबात आहे तर आपण काय करणार? चला, आपल्याला काय धक्के खात जायचंच आहे बसने, असं म्हणून ते दोघी जातात. आणि भूमी विचार करते की ह्या असं काय बोलत होत्या? नाही म्हणजे या असे टोमणे का मारत होत्या? असं आता भूमी त्याबद्दल विचार करायला लागते. आणि भूमीला त्या दोघांच्या वागण्यामुळे जरा वेगळं वाटत असतं. परंतु त्या दोघींकडे ती इग्नोर करण्याचं ठरवते आणि तिचा मूड मात्र पूर्णपणे ऑफ झालेला असतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, रागिनी म्हणत असते की हे जे काही चाललं आहे ना, ते खूप विचित्र चालू आहे. आकाश, तुझ्या भूमीचा गैरसमज पूर्ण करून तुझ्या भूमीला घरात परत आणणं, हे तर माझ्या हातामध्ये नाही. कारण तिचा गैरसमज दूर करणं हे माझ्या हातामध्ये अजिबात नाही आहे. परंतु मी एक गोष्ट नक्की करू शकते. ती म्हणजे मी माझ्या आकाशची पूर्णपणे काळजी घेऊ शकते. त्याची पूर्णपणे जबाबदारी घेऊ शकते. त्याला काय हवं नको ते सगळं बघू शकते. आणि तुझी काळजी घेणं हे पूर्णपणे माझ्या हातात आहे आकाश. आणि ते मी पूर्णपणे माझी जबाबदारी पार पाडणार, असं आता इथे आकाशला ती म्हणत असते. आणि हे सगळं ती अगदी मनातल्या मनात द्वेष ठेवून करत असते. आणि आकाश मात्र रागिनीच्या मांडीवर झोपलेला असतो आणि रागिनी तिचे सगळे मनसुबे मनात ठेवून असते. तर पारितोष सर येतात आणि भूमीला म्हणतात की मिसेस भूमी, नाही म्हणजे तुमचे हस्बंड कुठे असतात? ते कुठे बाहेरगावी वगैरे असतात का? त्यावेळेला लगेच नीलांबरी हसायला लागते आणि म्हणते की काय? म्हणजेच सर, तुम्हाला भूमीचे हस्बंड माहीत नाही का? ठीक आहे, मी ना तुम्हाला भूमीच्या लग्नाचा अल्बमच दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की भूमीचे हस्बंड कोण आहेत ते. त्याच वेळेला आता इथे नीलांबरी पटकन जाते आणि आकाश आणि भूमीच्या लग्नाचा जो अल्बम असतो तो पारितोषच्या हातामध्ये देते. आणि त्यानंतर तो अल्बम हातात पडल्यावर भूमी प्रचंड घाबरते. तर आता पारितोष समोर जेव्हा भूमीच्या आणि आकाशच्या नात्याचा उलगडा होणार, तेव्हा नेमकं पुढे काय घडणार आणि भूमी या सगळ्या सिच्युएशनला कशाप्रकारे हँडल करणार, हे पाहणं मात्र रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.